128 जणांची या संपूर्ण प्रकरणात साक्ष नोंदवलेली आहे. आपल्या आईंच्या हस्तक्षेपानंतर सीबीआयकडे हे प्रकरण गेलं. 2009 पासून जे मुख्य आरोपी आहेत, ज्यांच्यावर आरोप आहेत ते बाहेर आहेत. का नेमकं असं होतंय आणि सत्ताधारी पक्षात असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत का? निश्चितपणे मला पण आपल्याला एवढं सांगायचं आहे की सामान्य माणसाला न्याय घेण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. माझी क्षमता होती म्हणून मी हायकोर्टात रीट दाखल करू शकलो. त्या रीटच्या आधारे ही केस सीबीआयकडे गेली आणि केस सीबीआयकडे गेल्याच्या नंतर सीबीआयच्या माध्यमातून ह्याच्यामध्ये पुढचा तपास झाला आणि सगळे आरोपी त्या ठिकाणी समोर आले. त्यामुळे निश्चित सामान्य माणसाला न्याय घेणं फार दुरापास्त आहे आणि कठीण आहे. आणि ते समोर आल्याच्या नंतर सुद्धा आपण बघितलं असेल तब्बल 20 वर्ष त्या ठिकाणी अविरतपणे ह्या खटल्याची सुनावणी चालू आहे. आणि जे आरोपी असणारी लोक आहेत डिले टॅक्टिक्ससाठी सारखं हायकोर्टात जाणं, त्यानंतर सुप्रीम कोर्टात जाणं. सामान्य माणूस हायकोर्टामधल्या आणि सुप्रीम कोर्टामधल्या वकिलाची कशा पद्धतीनं फीस देऊ शकेल, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी वकीलला अपॉइंट करू शकेल. माझी क्षमता होती, आम्ही लढलो म्हणून इथपर्यंत पोहोचलो. आणि आता निश्चितपणे ही माझा राजकारणातला जन्मच त्याच्यामुळे आहे. माझ्या राजकारणात जन्मच त्याच्यामुळे आहे. कशासाठी संपवलं राजेसाहेबांना याचं कारणच फक्त पॉलिटिकल होतं. कारण 2004ची विधानसभा ज्या निवडणुकीमध्ये माझ्या वडिलांनी ॲज अ इंडिपेंडेंट कॅन्डिडेट असताना, अपक्ष उमेदवार असताना केवळ 484 मतांना त्यांचा पराभव झाला होता. आणि तेही केव्हा की पद्मसिंह पाटलांना पाठिंबा दिला अशा आशयाचं खोटं वर्तमानपत्र छापून मतदाना दिवशी त्या ठिकाणी इतका प्रयत्न करून सुद्धा फक्त 484 मतांना विजय मिळवता त्यांना आला होता. आणि तेच चलत होतं. आपल्याला राजकीय विरोधक नको ह्या भावनेतनं पवनराजे साहेबांची आणि त्यांचे चालक पैगंबरवासी समद काजींची हत्या केली गेली. आणि ही शांत डोक्यानं प्लॅन करून केलेली हत्या आहे. आणि त्याच्या संदर्भात आम्हाला अपेक्षा इतकीच आहे की या ठिकाणी न्याय मिळावा. माझा जन्म फक्त त्याच्यासाठी झाला. मी का आलो? मला दाखवून द्यायचं होतं की अशा पद्धतीनं एखाद्या माणसाचा खून केल्याच्या नंतर तुमचा राजकीय विरोधक संपत नसतो, तो विरोधक त्या ठिकाणी तयार होत असतो. मला वाटतं त्या जिद्दीनं मला इथपर्यंत पोहोचवलंय. आणि मायबाप धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जी जनता आहे त्या सगळ्यांनी मला अगदी तळहातातल्या फोडाप्रमाणे इथपर्यंत पोहोचवलंय. माझ्या पाठीमागे उभा राहिले. आता माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण कुठला असेल तर ज्याच्यासाठी आमचा सगळा परिवार जगतोय, झगडतोय, तो माझे वडील कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेब आणि पैगंबरवासी समद काजी यांच्या हत्येचा जो निकाल आहे तो आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि निश्चितपणे अपेक्षा आहे की न्यायदेवता निश्चितपणे न्याय करेल. राजेसाहेब, या संपूर्ण कार्यकाळामध्ये उद्धव ठाकरे असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, हे तुमच्या मागे उभे राहिलेले होते. मला आता कुणाबद्दल काही बोलायचं नाही. माझ्या डोक्यात फक्त एकच विषय आहे की ह्या केसचा निकाल लवकरात लवकर लागावा. आज तारीख मला वाटतं आज अपेक्षा होती निकालाची, फक्त 4 दिवस पुढे गेले. 20 तारखेला निकाल लागेल ही अपेक्षा आहे. तर आपण पाहतोय 20 तारखेला या संपूर्ण हत्याकांडाचा निकाल लागणार असल्याचे समजते. पवनराजे हत्याकांडाचा निकाल 20 जूनला लागणार आहे. 4 दिवसांनी हा निकाल पुढे ढकलण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.